सांगितलं आमचा आखाडा वेगळा आहे, मात्र कुस्तीच्या आखाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रापेक्षा इथं वेगळ्या प्रकारचं आयोजन करण्यात आलेलं आहे. किती समाधानी आहात ते दुबन क्रिकेटमध्ये अशा प्रकारचं आयोजन होते. आमचे परेश ठाकूरजी आहेत, युवा नेते आहेत, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे वातावरण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुस्तीच्या निमित्ताने पाहायला मिळतं, तेच आमच्या कोकणामध्ये, आमच्या कामोट्यामध्ये आज अनुभवायला भेटत आहे. त्याचं सगळं श्रेय परेश ठाकूरजी, आमचे प्रशांत ठाकूरजी आणि आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ नेते मन रामशेठ ठाकूर साहेब, या सगळ्या जणांनी जे काही वातावरण भारतीय जनता पक्षाच्या निमित्ताने जे काही तयार केलेलं आहे ते अनुभवाला निश्चित पद्धतीने भेटतंय. त्यांना परेशजींना ह्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा. मोबाईलवर स्क्रोल करण्यापेक्षा मैदानावर ठाम करणं कितपत महत्वाचं आहे? अतिशय महत्वाचं आहे. कारण का जेवढं महत्व तुम्ही मोबाईलवर स्क्रोल करता त्यापेक्षा ही मैदानी खेळ ही आपल्याला शारीरिक दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे. पण म्हणून समतोल राखणं, एका बाजूला जास्त वेळ नाही देता समतोल राखणं ही काळाची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा होतात, लोक क्रिकेट वेडी झालेली आहेत अक्षरशः, आणि यावेळेला वेगळ्या प्रकारचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न आहे परेश ठाकूर यांच्या या निमित्तानं. तुम्ही तरुणांना काय संदेश दिला? कौतुकास्पद आहे, पण शेवटी पश्चिम महाराष्ट्रामध्ये या खेळाला वेगळं क्रेज आहे. तसंच आता कोकणामध्ये हळूहळू बैलगाडी स्पर्धा असो, कुस्तीचे आखाडे असो, हे वाढत चाललेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं तरुणांनी ह्याचाही विचार करावा. शेवटी ह्याच्यामध्ये पण करिअर बनवण्याच्या दृष्टिकोनातून, मोठं होण्याच्या दृष्टिकोनातून हे फार मोठं व्यासपीठ आहे, फार मोठा पर्याय आहे. म्हणून नक्कीच तरुणांनी सकारात्मक दृष्टिकोनातून याच्याकडे पाहावं. शेवटचा प्रश्न, कुस्तीचा आखाडा हा असला तरी आमचा आखाडा हा हिंदुत्वाचा आहे, नेमकं काय म्हणायचं? कारण का हिंदू राष्ट्रामध्ये हा प्रत्येक आखाडा हिंदुत्वाचाच आहे, आणि जो आमच्या हिंदू राष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघेल त्याला चितपट करणं हे आमच्या सगळ्या हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते म्हणून आमचं काम. रोहित पवार असं म्हणतात की आता हिंदू जागा होईल का? नितेश राणेंनी शेतकरी हिंदू आहेत, कांदा प्रश्न जो आहे तो पेटलेला आहे, या संदर्भामध्ये चांगली हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. मग हिंदुत्वादी विचाराचं सरकार असल्यामुळे शेतकरी असो, कामगार असो, कष्टीकरी असो, सगळ्या लोकांची काळजी घेणं, याचसाठी तर लोकांनी आम्हाला निवडून दिलेले आहे, देवेंद्रजींना मुख्यमंत्री केलेलं आहे आणि ह्यांना विरोधात बसवलेला आहे. हे जास्त जिहादीच्या प्रेमात होते, जास्त हिरव्या सापाची ताटत होते, म्हणून तर आम्हाला इथे सत्तेमध्ये आणलं आहे ना. थँक्यू.